नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आजचा दिवस गाजला तो संजय राऊत, ज्यांना भीष्म पितामह म्हणतात राजकारणातले, ज्यांच्याकडून आम्हाला सगळं शिकायला मिळतं। मी त्यांचा शिष्य आहे अशी भाषा जे वारंवार करायचे आणि करतात, त्या संजय राऊतांनी शरद पवारांवरतीच तोफ डागली। यापूर्वी एकदा मला आठवत नाही एक्झॅक्टली, पण काहीतरी मतभेद व्यक्त करणारं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं। मला वाटतं राष्ट्रवादीच्या संदर्भात किंवा काँग्रेसच्या संदर्भात। त्यावेळी आम्ही आमचं बघू, तुम्ही त्यामध्ये लक्ष घालू नका, अशा आशयाचं काहीतरी शरद पवारांनी त्यांना कानपिचक्या दिल्या होत्या, हे मला आठवते। पण संजय राऊतांनी आज जी भूमिका व्यक्त केली, तुफान टीका केली शरद पवारांवरती, त्याचं मी समर्थनच करतो। अतिशय योग्य पद्धतीने संजय राऊतांनी ती टीका केली आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन। थेट भूमिका घेतली त्यांनी। संजय राऊत हे थेटपणे स्पष्ट भूमिका घेतात, रोखठोक भूमिका घेतात। कधी कधी त्यांची भूमिका मला पसंत नसते, पण असं होतं, त्यांनाही माझी भूमिका पसंत नसेल, पण ते ज्या पद्धतीने स्पष्ट बोलतात, संदिग्ध भाषेमध्ये शरद पवारांप्रमाणे बोलत नाही। शरद पवार आणि संजय राऊत यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। जरी संजय राऊत त्यांचे शिष्य म्हणून येत असले तरी ते त्यांच्या पद्धतीने संदिग्ध वेगवेगळे अर्थ निघतील अशी भाषा वापरत नाहीत, थेटपणे बोलतात। संजय राऊतांनी टीका का केली तर महाजी शिंदे पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्याचा कार्यक्रम शरद पवार यांच्या हस्ते तो देण्यात आला। महाजी शिंदे ज्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला, ज्यांच्याबद्दल प्रत्येकाला अभिमान वाटतो, त्या महाजी शिंदेंचा पुरस्कार हा एकनाथ शिंदेंसारख्या गद्दार व्यक्तीला आणि राजकीय भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला का द्यावा असा प्रश्न संजय राऊतांना पडला आणि स्वाभाविकपणे प्रत्येकाला पडला पाहिजे। एकनाथ शिंदे नेहमी जिथे कुठे जातात तिथे म्हणतात की मी काही डॉक्टर नाही आहे, पण मी ऑपरेशन कसं करावं हे मी जाणतो। मी वेगवेगळे पराक्रम केलेले आहेत, सायलेंटली पराक्रम करतो आणि परफेक्ट कार्यक्रम करतो। काय पराक्रम केला आहे त्यांनी, एकनाथ शिंदेनी? याला राजकारणामध्ये पूर्णपणे तत्वांशी वाटेल तशी तडजोड करायची आणि खोके ज्याला म्हणतात, 50 खोके एकदम ओके, भाजपकडून जे काही त्यांना मिळालं असेल ते मिळालं असेल, त्या आमिषापोटी एकनाथ शिंदेनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी गद्दारी केली आणि तो काही पराक्रम नाही आहे। त्याबद्दल त्यांना काही भारतरत्न द्यायचा? महाजी शिंदे पुरस्कार कोणत्या गोष्टीबद्दल त्यांना देण्यात आला? काय केलं त्यांनी? संजय राऊत काय म्हणाले बघा, ते म्हणाले की महाराष्ट्राचं राजकारण विचित्र दिशेने चालले, कोण कोणाला टोप्या घालते, कोण कोणाच्या टोप्या उडवते, कोण स्वतःच हिट विकेट होते, हे एकदा समजून घेतलं पाहिजे। ज्या एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे। म्हणजे संजय राऊतांची व्यक्तिगत नाही, पक्षाची भूमिका आहे, उद्धव ठाकरेंची ती भावना आहे असं ते म्हणाले आणि ते योग्यच आहे। महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्या लोकांचा सत्कार करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही। ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्यासोबत जे लोक खुले आम जमले बसले आहेत, त्यांना अशा प्रकारचा सन्मान देणं, आपल्या हातून देणं, हा महाराष्ट्राच्या अस्मितेला व स्वाभिमानाला धक्का लावणारी ही गोष्ट आहे, अशी आमची भावना आहे। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहांच्या सहकार्याने तोडली, महाराष्ट्र कमजोर केला, यामुळे महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील असं ते म्हणाले। काय चुकीचं बोलले संजय राऊत? म्हणजे मला हे कळत नाही की शरद पवार राजकीय संस्कृती ज्याला म्हणतात, राजकीय संस्कृती वेगळी आहे, पण तुमच्या शत्रूबरोबर तुम्ही असं कसं काय बसू शकता? मी आता उदाहरणं देतो तुम्हाला
की शरद पवारांनी हे अनेकदा केलेलं आहे. आता पहिलं उदाहरण सांगतो तुम्हाला की मणिपूर पेटलेला होता, मणिपूर जळत होता जेव्हा राहुल गांधी असतील किंवा अन्य सगळे इंडिया आघाडीतले नेते नरेंद्र मोदी मणिपूरला का जात नाहीत असं विचारत होते, उद्धव ठाकरे विचारत होते. त्यावेळी शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या बरोबर जो पुण्यात कार्यक्रम झाला लोकमान्य टिळक पुरस्कार मोदीजींना देण्यात आला आणि त्याला शरद पवार तिथे उपस्थित राहिले. त्याच्या अगोदर अजित पवार यांनी शरद पवारांशी गद्दारी केलेली होती, तरी शरद पवार तिथे उपस्थित राहिले. आता त्यांचा असं आर्ग्युमेंट होतं की केसरीचा जो पुरस्कार आहे म्हणजे टिळक पुरस्कार, त्या केसरीकारांनी त्यांना सांगितलं की मोदी येऊ शकतील का, आणि त्याबाबत फोन केला असेल शरद पवारांनी. त्याचप्रमाणे जसं साहित्य संमेलनाला यावेळी मोदी येणार आहेत आणि मोदींनी साहित्य संमेलन यावं यासाठी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांनी भूमिका निभावली. आता ज्यावेळी मणिपूर संबंधी इतकी टीका होत होती संसदेमध्ये, त्यावेळी मला आठवत नाही की शरद पवार त्याबद्दल काही खास बोलले संसदेमध्ये. राहुल गांधी बोलले. शरद पवारांनी अशा वेळी नरेंद्र मोदींबरोबर व्यासपीठ शेअर करणं, याला राजकीय संस्कृती जेव्हा म्हणतात तेव्हा पॉलिटिकल तुम्ही मेसेजिंग काय करताय, संदेश काय देऊ पाहताय, हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझ्या मते शरद पवारांनी त्या कार्यक्रमाला जाणं ही आश्चर्यकारक आणि धक्कादायक गोष्ट होती. अजून एक गोष्ट सांगतो. ज्यावेळी गलवान प्रकरणात चीनने आपल्याकडे घुसखोरी केलेली आहे आणि त्याची माहिती देशाला दिली जात नाही म्हणून राहुल गांधी सातत्याने टीका करत होते, आणि हे खरंच होतं की चीनने घुसखोरी केली होती. सरकारने कधी मान्य केलं नाही, पण शरद पवारांनी या संदर्भात थेटपणे आक्रमकपणे कधी टीका केली नाही. मोदीजींवरती कधीच टीका केली नाही त्याबद्दल, ते माजी संरक्षण मंत्री असताना. तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. एकदा नवी दिल्ली म्हणजे आम आदमी पक्षाच्या अधिकारांबद्दलचं, म्हणजे बदल्या वगैरेंचे जे अधिकार असतात जे मुख्यमंत्र्याला असले पाहिजेत, ते मुख्यमंत्र्याचे अधिकार हिरावून घेणारं जेव्हा एक विधेयक मांडलं जात होतं, सर्वोच्च न्यायालयाने वास्तविक सांगितलेलं होतं की हे मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत, पण तुम्ही जर कायदा केला तर मुख्यमंत्र्यांना वळसा घालता येऊ शकतो असंही चंद्रचूड यांनी सांगून ठेवलं होतं. आता हे त्यांना हा सल्ला देण्याचं काय कारण होतं माहीत नाही, पण त्यासंबंधी जेव्हा केंद्र सरकारने आप सरकारचे अधिकार कमी करणारा जो एक वटहुकूमामध्ये विधेयक आणलं, त्यावेळी त्याबाबत मतदान करण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग हे हजर राहिले. म्हणजे आम आदमी पक्षाच्या बाजूने ते उभे राहिले म्हणून केजरीवाल यांनी त्यांचं कौतुक केलं. इतकं नवी दिल्लीच्या या अस्तित्वाबद्दल किंवा अधिकारांबद्दलचं ते विधेयक होतं. आम आदमी पक्षाचे या मुख्यमंत्र्यांचे किंवा त्या सरकारचे अधिकार हे शाबूत ठेवण्यासाठी त्या आम आदमी पक्षाच्या बाजूने इंडिया आघाडीने उभं राहणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे बाकीचे पक्ष काँग्रेसवाले उभे राहिले, पण त्या विधेयकाच्या वेळी मतदानाच्या वेळी म्हणजे मनमोहन सिंग हजर होते आजारी असताना व्हीलचेअरवरनं, पण शरद पवार त्यावेळी अहमदाबादला गेले. गौतम अदानींबरोबरची महत्त्वाची बैठक होती. त्याबाबत मला आठवते की सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा काही जणांना या मतदानापेक्षा संसदेतल्या आम आदमीच्या पक्षाच्या म्हणजे त्या सरकारच्या दिल्ली सरकारच्या अधिकारांबद्दलचे महत्त्वाचं विधेयक होतं. त्यावेळी मतदानाला हजर राहण्याच्याऐवजी काही जणांना अहमदाबादला हजर राहणं महत्त्वाचं वाटलं. अशा प्रकारची एक उपरोधिक टिप्पणी सुप्रियाताईंनी केली होती. म्हणजे एक प्रकारे शरद पवारांनी तिथे उपस्थिती लावली नाही संसदेमध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये, आणि त्याऐवजी ते अहमदाबादला गेले. याबद्दल सुप्रियाताईसुद्धा मला वाटतं त्यांनी एक प्रकारे नाराजी व्यक्त करणारी टिप्पणी केली होती. हे अतिशय महत्त्वाचं आहे. अजून एक गोष्ट सांगतो.
ज्यावेळी गौतम अदानींचा मनी लॉन्ड्रिंग आणि हे सगळं प्रकरण होतं, जेपीसीचं प्रकरण चालू होतं की जेपीसी नेमा, इंडिया आघाडीतले अनेक पक्ष त्यावेळी नेमकी जेपीसीची काय गरज अशी भूमिका शरद पवारांनी घेतलेली होती. गौतम अदानी आणि शरद पवारांची दोस्ती आहे. रोहित पवार त्यांना बारामतीला जेव्हा गौतम अदानी आले होते तेव्हा त्यांना आपल्या गाडीतनं स्वतः घेऊन गेले होते. त्यांना धारावीचं जे सगळं प्रकरण चालू होतं, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा तिथे मोर्चा नेला होता आणि आक्रमक भूमिका घेतली होती ज्यावेळी धारावीच्या संदर्भात, तेव्हा शरद पवारांनी नेमकी उलटी भूमिका काही त्याच्या विरोधात भूमिका घेतली एक प्रकारे. आणि अदानीच्या कंपनीतल्या अधिकाऱ्यांनी घेऊन ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना भेटायला गेले. म्हणजे तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी जी मुंबईच्या बाजूची, मराठी माणसाच्या बाजूची, धारावीमध्ये जे बहुसंख्य मराठी किंवा गोरगरीब राहतात त्यांच्या बाजूची भूमिका घेतली, पण शरद पवारांनी अदानीच्या बाजूने भूमिका घेतली. हे वारंवार शरद पवारांनी केलेले आहे. आणि आता एकनाथ शिंदेंचा सत्कार करताना शरद पवार काय म्हणाले बघा. हा मी अजून एक गोष्ट सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाबाबतची ऑनलाईन मीटिंग होती, त्यामध्ये शरद पवार उपस्थित राहिले होते. पण त्यावेळी अजितदादा महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री होते. तेही म्हणत होते की जीएसटी आणि बाकीच्या लसींचा पुरवठा याबाबत मोदी सरकार, महाविकास आघाडी सरकार किंवा ठाकरे सरकारच्या बाबत पक्षपात करत आहे, आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही, जीएसटीची रक्कम आम्हाला वेळेवर मिळत नाही. त्याबाबत शरद पवारांनी म्हणजे लसींबाबत सुद्धा थेट भूमिका मोदींच्या विरोधात ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी होऊन सुद्धा घेतल्याचं मला आठवत नाही आहे. कृषी विधेयकांची जेव्हा चर्चा चालू होती, वादग्रस्त कृषी विधेयक, त्यावेळी त्या विधेयकांच्या बाबत महत्त्वाची आणि ठोस भूमिका शरद पवारांनी मांडणं आवश्यक होतं, कारण ते 10 वर्ष कृषी मंत्री राहिलेले होते. पण शरद पवारांनी तशी भूमिका मांडल्याचं मला आठवत नाही आहे. शरद पवारांच्या ज्या गोष्टी मला मान्य नाही आहेत त्या मी आत्ता तुम्हाला एका पाठोपाठ एक सांगतो. आणि शरद पवार म्हणतायत की अलीकडच्या काळात नागरी समस्यांची सखोल समज असलेल्या नेत्यांमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव घेता येईल असं ते म्हणाले. नागरी समस्यांची सखोल जाण असलेले नेते. आणि ते असंही म्हणाले की राज्य पुढे जाण्याची काळजी त्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी आणि ते निरंतर राज्याची सेवा करत आहेत. आता मला तुम्ही सांगा की बघा, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये शरद पवार म्हणजे शिल्पकारच होते. त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या गटाकडनं काही वर्षानंतर बोलण्यात आलं की त्यावेळी त्यांचं नाव होतं, पण उद्धव ठाकरेंना स्वतःच मुख्यमंत्री व्हायचं. त्यावेळी शरद पवारांनी सांगितलेलं होतं की हे काही खरं नाही. आमच्यापैकी अनेकांचं म्हणणं असं होतं की उद्धव ठाकरेंच्या हाताखाली आम्ही काम करू, पण एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही, असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सिनियर नेत्यांचं म्हणणं होतं. आणि एकनाथ शिंदे त्यांनी त्यावेळी कॉन्ट्रडिक्ट केलेलं होतं. एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, त्यावेळी ॲम्बिशन होती, असं काही शरद पवार म्हणाले नाही. वास्तविक तीच वस्तुस्थिती होती की उद्धव ठाकरे का मुख्यमंत्री होतात, मलाच मुख्यमंत्री व्हायचं काही हो. आणि जर मला मुख्यमंत्री म्हणण्याची संधी मिळाली, म्हणजे जर एकनाथ शिंदे त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या वेळी मुख्यमंत्री झाले असते तर मग काँग्रेस, राष्ट्रवादी, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघेंचे विचार हे सगळे बाजूला पडले असते एकनाथ शिंदेंचे. कारण एकनाथ शिंदे मुळात ठाकरेंच्या हाताखाली ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होतेच ना. तेव्हा बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली, काँग्रेस पुढे लोटांगण घातलं, काँग्रेसचं लांगुलचालन केलं, हिंदुत्व खुंटीला बांधलं, असं एकनाथ शिंदे काही म्हणाले नव्हते 2.5 वर्ष ठाकरेंच्या हाताखाली सत्ता भोगताना. त्यानंतर ते बोलायला लागले. याबद्दल शरद पवारांनी बोलायला पाहिजे होतं म्हणजे या दुटप्पीपणाबद्दल, पण ते कधी बोलले नाहीत. अशी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्ष म्हणजे फडणवीसांना बाजूला ठेवून
त्यांच्यावर एक प्रकारे मात करून शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर मराठी माणसाचं हित आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहे असं सातत्याने सांगत होते. अशा वेळी जे महाविकास आघाडीचं सरकार गद्दारी करून ज्या एकनाथ शिंदेंनी पाडलं त्यांचंच कौतुक करायचं की ते चांगलं काम करतायत, नागरी प्रश्नांची जाण आहे त्यांना. अरे मग लोकसभा निवडणुकीच्या वेळी काय तुम्ही म्हणत होतात? शरद पवार एकनाथ शिंदेंवर टीका कधीही केली नाही त्यांनी थेटपणे. त्यांच्याशी त्यांचे संबंध चांगले प्रस्थापित करण्याचा सतत प्रयत्न केला त्यांनी. अगदी तुम्हाला सांगतो की ज्या वेळी आता शिंदेंचे शिलेदार स्वतः शिंदे काय म्हणत होते शरद पवारांबद्दल, साखर खाणाऱ्या बारामतीच्या माणसामुळे शिवसेनेला मधुमेह झाला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवारांच्या कच्छपी लागल्यामुळे शिवसेनेला मधुमेह झाला आहे असं स्वतः एकनाथ शिंदे शरद पवारांबद्दल बोलले होते. मग आता या शरद पवारांच्या साथीमुळे तुम्हाला नाही मधुमेह होणार? आता तुम्ही कौतुक करताय. शरद पवारांबद्दल काय काय बोललेले होते एकनाथ शिंदेंचे सहकारी, की शरद पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली, विश्वासघाताचं राजकारण त्यांच्यापासूनच सुरू झालं, महाराष्ट्र लुटून खाल्ला, काय काय महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पसरवलं असं शिंदेंचे नेते ही म्हणत होते अनेक. आता ते एकदम शरद पवारांचं कौतुक करायला लागले, कारण शरद पवारांनी शिंदेंचं कौतुक केले. शिंदे यांचे एक प्रवक्ते तर आज एका चॅनेलवर म्हणाले की शिंदे म्हणजे सह्याद्री आहे, सह्याद्री. आता हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला म्हणजे जेव्हा चीननी आक्रमण केलं तेव्हा नेहरूंनी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण धावून गेले आणि संरक्षण मंत्री झाले. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडलं त्यांनी. त्यावेळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेले असं म्हटलं जात होतं. म्हणजे सह्याद्री म्हणजे यशवंतराव. आता सह्याद्री म्हणजे एकनाथ शिंदे. यशवंतरावांपेक्षाही किंवा त्यांच्या तोडीचे नेते झालेत का एकनाथ शिंदे? की एकनाथ शिंदे काय म्हणाले की महादजी शिंदेंचा पुरस्कार त्यांना मिळाल्यानंतर जेव्हा टीका झाली तेव्हा हे माझ्यावर टीका करणारे संजय राऊत, उद्धव ठाकरे हे सगळे महादजी शिंदेंचाच अपमान करतायत असं एकनाथ शिंदे म्हणाले. परफेक्ट मोदींचं टेक्निक त्यांनी संपादन केलं. व्हिक्टिमहूड म्हणजे माझ्यावरतीच अन्याय होतोय, मी अन्यायग्रस्त आहे. ज्यावेळी राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली की अनेक मेहुल मोदी वगैरे अनेक मोदी हे असे कसे असतात, तेव्हा हा ओबीसी समाजावरती अन्याय आहे, ओबीसी समाजाची टिंगल करतायत, त्यांच्यावर टीका करतायत असं मोदी म्हणाले. ज्यावेळी मोदींकडून वाईट पद्धतीने सोनिया गांधींवरती टीका होत होती त्यावेळी प्रियंका गांधी यांनी हे नीच राजकारण करतात, म्हणजे नीच खालच्या पातळीचं. तेव्हा ते मला नीच म्हणाल्या त्या, मी खालच्या जातीचे आहे असं खोटा आरोप मोदींनी केला आणि जणू माझ्यावरती अन्याय केला असा एक नाटकी आवडला. तसं प्रियंका गांधींना म्हणायचं नव्हतं, राहुल गांधींनाही म्हणायचं नव्हतं मोदींच्या बाबत, मोदींची जात काढून. पण हे कसा खोटा आणतात, खोटे आरोप करतात आणि आपण अन्यायग्रस्त असल्याचा देखावा करून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे जे मोदींचं तंत्र आहे ते एकनाथ शिंदेंनी संपादन केलेलं आहे, बरोबर त्यांनी पिकअप केलेलं आहे ते. आता मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी संजय राऊतांनी ही टीका, जहरी टीका, आक्रमक टीका केली आणि पवारांवरती त्यांनी टीका केली, तेव्हा आता महाविकास आघाडीच्या कशा चिंधड्या होतील या कल्पनेमुळेच सगळ्यांना आनंद झाला महायुतीमधल्या लोकांना. मग संजय राऊतांवरची टीका संतोष बांगर नावाच्या एका अत्यंत उद्दाम
आणि वाटेल तशी भाषा वापरणारा, वाटेल ते करणारा, मी अधिकाऱ्यांना दमदाटे करणं, हाणणं, ते म्हणाले की संतोष बांगर आमदार शिंदे सेनेचे की संजय राऊतांच्या थोतरीत मारली पाहिजे, कानशिरात मारली पाहिजे. गुलाबराव पाटील म्हणाले की ज्यांनी फुल पेज जाहिरात एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या दिवशी ते आणि त्यांच्या मुलांनी दिली होती जाहिरात, फुल पेज जाहिरात अनेक वर्तमानपत्र, ते गुलाबराव पाटील म्हणाले की संजय राऊत हा चपरासी आहे. नंतर तू जळतच राहा असं दादा भुसे म्हणाले शिंदे सेनेचे. राऊत हे शकुनी मामा आहेत असं संजय शिरसाट म्हणाले. राऊतांना वैफल्य आले असं शंभूराज देसाई म्हणाले. याचा अर्थ राऊतांची टीका त्यांना लागलेली आहे. शरद पवार यांच्या सहकाऱ्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षातल्या त्यांचं समर्थन केलं की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कशी आहे, हा कार्यक्रम साहित्य संमेलनातलाच एक कसा होता. पण मला सांगा तुम्ही की साहित्य संमेलनामध्ये ची याचा एकनाथ शिंदेंचा काय संबंध आहे किंवा त्यांना महादजी शिंदे पुरस्कार का देण्यात आला तिथे. असे कार्यक्रम घडून आणले जातात. जेव्हा एकनाथ शिंदेंना हा 5 लाखाचा पुरस्कार देण्यात आला तेव्हा त्यांनी त्यात आणखीन 5 लाख रुपये देऊन सरहद संस्थेला ज्यांनी हे साहित्य संमेलन आयोजित केले त्यांना दिलं. एकनाथ शिंदेंच्यामुळे त्यांना काही मदत झाली असेल म्हणून त्यांना पुरस्कार दिला. एकनाथ शिंदेंचा साहित्याशी काही संबंध नाही, महादजी शिंदेंशी काही संबंध नाही. का दिला बाबा त्यांना पुरस्कार? काय 1, 2, 3, 4 कारणं सांगावं. यामुळे आम्ही दिलं. तसं काहीच नाही. हे कसे पुरस्कार दिले जातात, निर्माण केले जातात, अनेकदा एकमेकाच्या पाठी खाजवण्याचं काम कसं चालू करतं, एकमेकाची स्तुती करणं, आणि असे कार्यक्रम ठरवले जातात, आयोजित केले जातात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा, तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आज अशी स्थिती आहे की एकनाथ शिंदेंची देवेंद्र फडणवीसांच्या पक्षातर्फे कोंडी केली जाते. देवेंद्र फडणवीसांना जेव्हा उद्धव ठाकरे भेटले किंवा त्यांच्याबद्दल सामनाबद्दल देवेंद्र फडणवीसांबद्दल चांगलं लिहून आलं तेव्हा अचानकपणे सामनामध्ये कौतुक कसं झालं फडणवीसांचा असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मग असा उत्तर देण्यात आलं की चांगलं काम असेल तर चांगलं म्हणायला काय हरकत आहे असं संजय राऊत म्हणाले. आता या बाबतीत असा त्यांनाही प्रश्न करता येईल की बाबा चांगली कामं फडणवीसांनी काहीच केली नव्हती त्याच्या अगोदर, आता अचानक कसं तुम्ही कौतुक केलं. पण ठीक आहे, त्यांनी तर कौतुक केलं. वातावरण विधानसभा निवडणुकीमध्ये जे तापलं होतं, लोकसभेच्या वेळी तापलं होतं, ते निवळावं, थोडीशी एक कनेक्शन निर्माण व्हावं एकमेकांमध्ये. अगदीच संबंध पूर्णपणे तुटलेले होते, त्यामध्ये थोडासा ओलावा निर्माण व्हावा. कारण आता 5 वर्ष काहीच करण्यासारखं नाही आहे. म्हणून उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले. त्या अशा भेटीगाठीत काही हरकत नाही. पण त्यावेळी त्यानंतर देवेंद्र फडणवीस कसे महान नेते आहेत, महाराष्ट्रात असा नेता झालाच नाही असं काही उद्धव ठाकरे म्हणाले नव्हते. किंवा उद्धव ठाकरे अजितदादा पवारांना जेव्हा गद्दारी करून ते उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना भेटायला गेले होते. त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला. पण अजितदादा हे CD देशमुखांपेक्षा महान अर्थमंत्री आहेत किंवा बारामतीत असा युगपुरुष कधीच झाला नाही असं काही उद्धव ठाकरे म्हणाले नव्हते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शरद पवारांनी मात्र खूप कौतुक केलं. नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता, अमुक तमुक वगैरे. आता राजकारणामध्ये राजकीय संस्कृती म्हणून जरी संबंध जपायचे असतात तरीसुद्धा ठामपणे तुम्ही विरोधात असताना तुम्ही नेमकं लोकांना काय सांगू पाहताय, कोणता महत्त्वाचा मुद्दा तुम्ही करताय राजकारणात केंद्रभागी आणताय, हे महत्त्वाचं आहे. तुमचं सरकार ज्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, ज्यांनी पाडलं, ज्या एकनाथ शिंदेंमुळे पहिल्यांदा ते सरकार पाडलं गेलं आणि मग अजितदादा जॉईन झाले, त्यांच्याबरोबरच तुम्ही एकाच व्यासपीठावर त्यांचंच कौतुक करताय, त्यांचीच थोरवी करताय. हे कसं काय चालेल ना? म्हणजे उद्या राहुल गांधींनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींना एखादा पुरस्कार राहुल गांधींच्या हस्ते दिला जावा किंवा राहुल गांधींच्या हस्ते मोहन भागवतांचा सत्कार समारंभ व्हावा
म्हणजे त्याला काय अर्थ आहे? राजकीय संस्कृती म्हणायचं ना, राजकीय संस्कृती. मतभेद असतात पण मनभेद नसतात अशी टाळी खाऊ वाक्य आहेत. असा राजकारणामध्ये भोंगळ व्यवहार आणि भोंगळ कारभार असून चालत नाही. काय तुम्ही संदेश देताय हे महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदींशी बोलूच नाही, संसदेमध्ये त्यांच्याकडे पाहूच नाही असं कोणी म्हणत नाहीये. पण मोदी विरोधी पक्षांवर जसं टीका करणार, राहुल गांधींवर टीका करणार, राहुल गांधी त्यांच्यावर टीका करणार. आणि त्यावेळी राजकीय संबंध, राजकीय संस्कृती हा भाग बाजूला राहतो तो. त्यामुळे शरद पवारांनी असं कौतुक करणं हे नक्कीच खटकणार आहे. एक तर याच्यामध्ये गौतम अदानी हा फॅक्टर सुद्धा आहे, महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सांगतो, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षामध्ये मतभेद आहेत, त्याच्यावर स्पष्ट दिसत आहेत. हे नाकारण्याचं कारण होतेच आणि आहेत. आणि त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंचं काय आता की एकनाथ शिंदेंची कोंडी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सुरू होते. मग कधी उदय सामंत म्हणतात की मला न विचारता परस्पर निर्णय जाहीर केले जातात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना न विचारता त्यांच्याच एस टी महामंडळावरती प्रशासकाच्या हातात कारभार सोपवला जातो. किंवा पालकमंत्र्यांच्या बाबत त्यांच्यात मतभेद आहेत, अनेक बाबतीत मतभेद आहेत. आज एक मीटिंग होती, फडणवीसांनी बोलवली, त्याला दांडी मारली एकनाथ शिंदेनी. यापूर्वी दांडी मारलेली आहे त्यांनी. त्यामुळे त्यांना मराठा मुख्यमंत्री होणं आवश्यक आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं पुन्हा आवश्यक आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या असं शिंदेचे सगळे सहकारी सांगत होते. पण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. चांगली खाती जी गृहखात्यावर यावी ती मिळाली, त्यामुळे मतभेद आहेतच. आणि शिंदे वेगवेगळ्या प्रकारे आपली नाराजी प्रकट करतायत, कधी अनुपस्थित राहून, कधी आपल्या सहकाऱ्यांना बोलायला सांगून. अगदी डावोसला सुद्धा जेव्हा गेल्या वेळी ते गेले, जेव्हा ते मुख्यमंत्री होते, आणि मग मी कशी गुंतवणूक आली असं ते म्हणाले, आणली असं म्हणाले. यावेळी फडणवीस गेले, पण शिंदेंना सुद्धा जायची इच्छा होती, पण ते काही जाता आलं नाही. असे अनेक नाराजीचे मुद्दे आहेत. आणि त्यामुळे शिंदेंना सुद्धा आपली एक प्रकारची ताकद दाखवायची आहे. या आपल्याला म्हणजे शरद पवारांशी एक जास्त घनिष्ठ संबंध प्रस्थापित करून एक वेगळे मेसेजसुद्धा भाजपलाही द्यायचं आहे. त्यांना अजितदादा आणि फडणवीसांची जवळीक वाढती आहे. अजितदादा यांचा आणि शिंदेंच्या पक्षामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं खूप तीव्र मतभेद आहे. अगदी नाशिकच्या प्रश्नावरनं सुद्धा मतभेद आहे. तिथे माणिकराव कोकाटे यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे पालकमंत्री किंवा सहपालकमंत्री म्हणून, अशी अजितदादांची भूमिका आहे. अजितदादा आपल्याला फंड देत नाहीत अशी शिंदेंची तक्रार होती. जेव्हा शिंदे महाविकास आघाडीत होते तेव्हा अजितदादा आणि शिंदे यांचे संबंध बिलकुल चांगले नाही आहेत. आणि शिंदे आणि फडणवीस यांची जी एकूण एक मैत्री होती, जी मैत्री निर्माण झाली होती जेव्हा शिंदेंनी गद्दारी केली, तेव्हा तुम्ही बघा विधानसभेत ते एकमेकाची कशी खेळीमेळीने एकमेकाबद्दल बोलत होते, हसत होते. ते हास्य आता मावळले गेले. दोघं जेव्हा असतात दाखवायचा प्रयत्न असतो की आमचं सगळं व्यवस्थित चालेल, तसं नाही आहे. कारण भारतीय जनता पक्षाला 100% भाजप करायचं, शिंदेची ताकद कमी करायची. आणि त्याचवेळी राज ठाकरे हे महायुतीत यायला नकोत अशी शिंदेची इच्छा आहे. आणि राज ठाकरे यांना सुद्धा फडणवीस भेटले, त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांचे संबंध बरे नाहीत. शिंदे आणि अजितदादा यांचे संबंध बरे नाहीत. उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटल्यानंतर बघा शिंदेची कमेंट कशी आली होती. शिंदेंना ते आवडलं नव्हतं. पुन्हा एकदा सुभाष देसाई वगैरे मंडळी भेटली एका कामासाठी देवेंद्रजींना, तेही शिंदेच्या लोकांना आवडलं नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शिंदेचं कौतुक केलं आहे. आता शिंदेचं कौतुक केल्यावरती मी तुम्हाला सांगतो की शिंदेना नागरी प्रश्नांची कशी जाणे, कसं ते सगळं चांगलं करतायत, भलं करतायत. तर
महाराष्ट्रामध्ये मालवणसारखी छत्रपतींचा पुतळा पडला. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत वेळेवरती पोहोचत नव्हती. बदलापूरसारखी घटना घडली. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की बदलापूरसारखी घटना घडती आपल्याकडे. नंतर अक्षय शिंदेंचा एन्काउंटर झाला. त्यावेळी जितेंद्र आव्हाड तुटून पडलेले होते ते शरद पवारांच्या पक्षाचे. आणि तो एन्काउंटरमुळे त्यांना कायदेशीरपणे अक्षय शिंदेला शिक्षा व्हायला पाहिजे होती कोर्टाच्या माध्यमातून. पण एन्काउंटर झाला. मग न्यायालयाने सुद्धा तो एन्काउंटर झाला त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. म्हणजे जे विरोधी पक्ष म्हणत होते तेव्हा ते खरं होतं. हा एन्काउंटर का केला तर बदलापूरमधल्या त्याचा संस्थेमध्ये जी संघ भाजपच्या विचाराची संस्था होती त्या संस्था चालकांना वाचवण्यासाठी हे सगळं चाललंय का असा प्रश्न होता त्यावेळी निर्माण झालेला. आणि शरद पवार म्हणत होते ना की महाराष्ट्रात तुम्ही मुली दिसेन अशा होत आहेत, बेपत्ता होत आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार शिंदेचं नाव न घेता पण महायुती सरकारवर म्हणजे शिंदे मुख्यमंत्री असलेल्या सरकारवर टीका करत होते ना आणि मतं मागत होते ना की मग महाविकासला द्या कारण ते कारभार चांगला नाही त्यांचा. लाडकी बहीण योजना आणताय तुम्ही आणि लाडक्या बहिणींची अवस्था काय महाराष्ट्रात, त्यांच्यावर अन्याय कसा होतोय, अत्याचार कसा होता हे शरद पवार म्हणत होते. मग ते मुद्दे गेले कुठे किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योग जात आहेत, निघून जात आहेत. हे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत मांडतायत मुद्दे. हे मुद्दे होते ना महाराष्ट्राचे स्वाभिमानाचे, अस्मितेचे, ते कुठे गेले मुद्दे. शरद पवार अचानक कौतुक करायला लागले शिंदेचं. हे कसं चालेल ना. म्हणजे हा कॉन्ट्राडिक्शन आहे ना. मग तुम्ही महाविकास आघाडीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी मतं मागताना तुम्ही शिंदे सरकारवर टीका करत होता ना. मग आता त्यांचं एकदम तुम्ही म्हणताय की चांगलं काम करतायत ते सगळंच. आता चांगलं काम ते करतायत तर मी तुम्हाला सांगतो की यांची कामं कशी आहेत. आता मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो की बघा शिंद्यांच्या पक्षामध्ये आता अभिषेक वर्मा नावाच्या, ज्याला लॉर्ड ऑफ वॉर म्हणतात, अशा एका व्यक्तीला घेतलं आहे ज्याचं मूळ घराणं काँग्रेसवाल्यांचं आहे. ते स्वतः नाही, त्यांच्या घराण्यातले लोक. ते हेलिकॉप्टर स्कॉर्पियन घोटाळा याच्यामध्ये त्यांचं नाव आलं होतं. अभिषेक वर्मा शस्त्रास्त्रांचे डीलर आहेत. लाचखोरी, भ्रष्टाचार असे त्यांच्यावरती आरोप होते. पुढे कोर्टामधनं त्यांना मोकळं केलं पण आरोप होते त्यांच्यावरती. त्या अभिषेक वर्मांना आता राष्ट्रीय समन्वयक म्हणून शिंद्यांनी घेतलेलं आहे दिल्लीमध्ये. आणि मग दिल्लीमध्ये आपलं राष्ट्रीय अस्तित्व दाखवण्यासाठी म्हणून वर्मांसारख्या माणसाला घेतलं जो प्रचंड पैसेवाला माणूस आहे. सर्वसामान्यांचा माणूस, रस्त्यावरचा माणूस असा नाही येतो, तो चांगला पैसेवाला माणूस आहे. त्याला त्यांनी राष्ट्रीय समन्वयक घेतलेले हे लक्षात घ्या. ज्यांच्यावरती भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप होते ते मोकळे झाले, त्याच्यामुळे आरोप लागलेले होते. आता दुसरी गोष्ट, आता ठाण्यामध्ये जे म्हणजे अगदी कोपरीसारखा परिसर तुम्हाला माहिती असेल, तिथे सुशोभीकरण असेल किंवा जॉगर्स ट्रॅक असेल, जॉगिंग पार्क असेल, याच्या नावाखाली ठेकेदारांना त्यांनी कामं केली नाहीत पण त्यांची बिलं ते पास झाली, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर यांनी वारंवार केला. नंतर कोरोनाच्या आपत्तीमध्ये राजकारण नको असं म्हणायचं एकीकडे, जेव्हा शिंदे ठाकरे सरकारमध्ये होते. आणि तेव्हा श्रेय घ्यायच्या वेळी मात्र त्याने आटापेटा केला शिंदेने म्हणजे मुंबईत दुकानं उघडली, ठाण्यात का नाही उघडली, असा ती मागणी उघडा म्हणून स्वतः संजय केळकर, निरंजन डावखरे भाजपचे आमदार करत होते, तेव्हा उघडली नाही. आणि मग काही काळाने उघडली आणि ती मी उघडली, मी सांगितलं म्हणून उघडली असं शिंदेनी सगळं नाटक रचलं. हे संजय केळकरांनीच म्हटलेलं होतं. अजून एक गोष्ट सांगतो की बारामती जरा काय टोल नाका होता, त्याला काही कोटींचा त्याला परतावा दिला. मी अजितदादाच होते महाविकासच्या काळात.
पण ठाणेकरांना टोलमुक्ती देण्यात आली नव्हती. हे का झालं असं? हे का करताय असं तुम्ही? का ज्याला टोलचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्याचं तुम्ही हित बघताय? काय करताय तुम्ही? असा प्रश्न संजय केळकरांनी विचारलेला होता. त्यानंतर अजून एक त्यांनी प्रश्न उपस्थित केला की ठाण्यामध्ये शिवसेना म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेनी महापालिकेच्या जागा बळकावून राजरोसप्रमाणे आक्रमण करून कंटेनर शाखा शिवसेनेच्या कंटेनर शाखा उभा केल्या आहेत अनेक ठिकाणी, असा आरोप संजय केळकरांनी केला होता. ठाणे जिल्ह्यामधल्या म्हणजे ठाणे महानगरपालिका आणि अन्य अनेक ठिकाणी तुफान भ्रष्टाचार चालू आहे असा आरोप संजय केळकरांनी आणि भाजपनी केलेला होता अनेकदा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मग नागरी प्रश्नांची जाण वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कितपत योग्य आहे असं कौतुक करणं. ठाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पर्यावरणाची वाट कशी लावलेली आहे. अनेक ठिकाणी झाडांची कत्तल कशी केली आहे. कांदळ वनं समाप्त करून पूर्णपणे अनधिकृतपणे बांधकामं कशी इमारती कशा झाल्या ते कोणाच्या काळात झाल्या. ठाण्यामधला कोणता बिल्डर अशा नावाचा कोणाच्या जवळ होता? मुख्यमंत्र्यांच्या जवळचा होता की नाही? आहे की नाही? याबद्दल अनेक आरोप वारंवार झालेले आहेत आणि अशा माणसाचं शरद पवार कौतुक करत आहेत की त्यांना नागरी प्रश्नांची जाणे, सतत सामान्य माणसाचा विचार करतो, लोकांचा विचार करतो, राज्याला पुढे नेतो. आणि पुढे नेतो म्हणजे तुम्ही स्वतः पुढे गेलेत, राज्य कुठे पुढे गेले? महाराष्ट्राची आर्थिक विधुळवाट लावण्याचं काम शिंदेंनी केलं मुख्यमंत्री असताना. कर्जबाजारी झालाय महाराष्ट्र, तूट वाढती आपली आणि याला शिंदे जबाबदार आहेत. कारण त्यावेळी वाटेल त्या योजना सुरू केल्या आणि आता त्या योजनांना कटौती कात्री लावण्याची पाळी आलेली आहे. कारण पैसाच नाही ना. एकीकडचा पैसा काढायचा आणि लाडक्या बहीण योजना द्यायचा आणि स्वतःची सतत ढोल पिटून सरकारी पैशांनी स्वतःची जाहिरात करून घ्यायची. एकनाथ शिंदेची हे चाललंय. सरकारी पैशावरती वाटेल तेवढ्या जाहिराती टीव्हीवरनं तुम्ही बघत होता. लाडका भाऊ, लाडकी बहीण आणि मी कसा भाऊ आहे, एकनाथ 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 असं चालू होतं सतत दर 2 मिनिटाला. कुठून पैसा येत होता? प्रथम सरकारी जाहिराती आणि नंतर स्वतःच्या पक्षाचे ढोल वाजवण्यासाठी एकनाथ एकनाथ. हा पैसा आला कुठे एवढ्या जाहिराती करण्यात? पानच्या पानं सतत जाहिराती द्यायच्या, ठिकठिकाणी बॅनर्स लावायचे. हे सगळं पैशाचं राजकारण आहे. समृद्धी महामार्गानंतर सुरू झालेलं महाराष्ट्रातलं कमालीचं भ्रष्ट राजकारण आहे. भ्रष्टाचाराच्या वरती आधार मिळवलेला एखाद्या नेत्याने पैसा मिळवला असेल आणि त्या पैशातून तो आपल्या बाजूला आमदार करून घेतो, तो माणूस गद्दारी करतो आणि तो सरकार पाडतो काही कारण नसताना. मुख्यमंत्री होतो आणि त्याचं पवार कौतुक करतात, महाजी शिंदेंना पुरस्कार देतात. संताप येणारी ही गोष्ट आहे. ही कसली राजकीय संस्कृती आहे? हे कसलं राजकारण आहे? तत्वशून्य राजकारण आहे. आणि हे पवारांचं राजकारण मला तरी बिलकुल मान्य नाही आहे आणि म्हणून त्याच्यावरती टीका करणं हे अत्यंत योग्य आहे. टीका केलीच पाहिजे. राजकीय संस्कृतीच्या नावाने वाटेल त्या तडजोडी करून सगळ्यांशीच गुढी संबंध प्रस्थापित करायचे. लोकांचे प्रश्न मांडायचे कोणी? लोकांच्या बाजूने आवाज कोणी उठवायचा? खोके म्हणून ज्यांच्याबद्दल विधिमंडळाच्या पायरीवर शरद पवारांचे सहकारी सुद्धा घोषणा देत होते, खोके गट 50 खोके एकदम ओके. त्या खोके गटाचं किंवा खोके गटाच्या नेत्याचं तुम्ही जय जयकार करता. ज्यांनी महाराष्ट्रात दुय्यम लेखलं, महाराष्ट्राचे प्रकल्प शेजारच्या राज्यात गुजरातमध्ये नेले आणि अमित शहा आणि मोदीचा मी लाडका कसा आहे ते मला कसे फोन करतात आणि मी त्यांच्याशी कसा संपर्क प्रस्थापित केला आहे म्हणून ज्याला गर्व झाला आहे त्या नेत्याला, जो महाराष्ट्रापेक्षा ज्यांनी गुजरातचं हित पाहिलं, अशा नेत्याचं शरद पवार कौतुक करतात. ज्या अमित शहांना तडीपार म्हणून शरद पवार म्हणतात, त्या अमित शहा
यांचे गोडवे गाणारे एकनाथ शिंदे, जे अमित शहा आणि मोदी यांनी महाराष्ट्रापेक्षा गुजरातच महत्त्वाचा मानला आहे, देशापेक्षा गुजरात महत्त्वाचा मानला आहे, महाराष्ट्राचं हित बिलकुल पाहिलेलं नाही आहे, त्यांचा जय जयकार महाविकास आघाडीच्या शिल्पकारांनी म्हणजे शरद पवारांनी करणं हे अजिबात समर्थनीय नाही आहे. राजकीय संस्कृती आमची महाराष्ट्राची कशी आहे हे दाखवण्यासाठी म्हणून असला जो आहे तत्वशून्य व्यवहार करणं हे अजिबात समर्थनीय नाही आहे, एवढंच सांगतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा. थँक्यू.